या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड। या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे। नमस्कार, मी सुरेखा। तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील प्रति टन 400 रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला आज शिरोळ तालुक्यातून सुरुवात झाली। यावेळी जागोजागी फुलांचा वर्षाव करत राजू शेट्टी यांच्या पदयात्रेचं शेतकऱ्यांनी स्वागत केलंय। ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या हंगामातील प्रति टन 400 रुपये मिळावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या आक्रोश पदयात्रेला आज शिरोळ तालुक्यातून सुरुवात झाली। 400 रुपये मिळाल्याशिवाय कारखाने सुरू करून दिले जाणार नाहीत असा इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला। गेल्या ऊस गळीत हंगामात साखर कारखान्यांना इथेनॉल व साखरेपासून जादा उत्पन्न मिळाले आहे, याचा शेतकऱ्यांना वाटा दिलाच पाहिजे अशी स्वाभिमानीची भूमिका आहे। यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांना गेल्या आठवड्यात निवेदन देऊन प्रति टन 400 रुपये अधिक मिळावेत अशी मागणी केली होती। तथापि जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत साखर कारखानदारांनी अधिकच रक्कम देणे शक्य नाही, कायद्यानुसार FIRP दिलेली आहे असे म्हणत शेतकरी संघटनांची मागणी फेटाळून लावली। यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यावर आक्रोश आत्मक्लेश पदयात्रा काढण्यात आली आहे। या आक्रोश पदयात्रेचं 7 नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषद सांगता होणार आहे। याच परिषदेत हंगामात कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णयही घेण्यात येणार आहे। भारतातील मुलींची पहिली शाळा असलेल्या भिडेवाड्याचा ताबा अखेर महापालिकेला मिळणार आहे। उच्च न्यायालयाने या संदर्भात खटल्याचा निकाल सोमवारी पुणे महापालिकेच्या बाजूने दिलाय। तसेच याचिकाकर्त्यावर ताशिरे देखील ओढलेत। भिडेवाड्यांचं राष्ट्रीय स्मारक करण्याचं काम सन 2006 पासून रखडले आहे। आता हा मार्ग मोकळा झालाय। अनेक वर्षांपासून हा खटला न्यायालयात रखडला होता। तब्बल 80 सुनावण्या झाल्या। या काळात अनेक न्यायाधीश बदलले गेले। मूळ भिडेवाड्याची मालकी एका सहकारी बँकेकडे आली होती। बँकेने तसेच त्यांच्या बँकेच्या 24 भाडेकरूंनी या प्रकरणी महापालिकेविरोधात न्यायालयात खटला दाखल केला होता। नुकसान भरपाई, त्याचा दर ठरविण्याची पद्धत अशा अनेक मुद्द्यांवर हे प्रकरण रखडले होते। अखेर त्याचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागला। न्यायालयाने निकाल देताना खटला दाखल करणाऱ्यांवर ताशिरे ओढले। एखादे सार्वजनिक काम इतके वर्ष रखडते कसे? महापालिका किंवा सरकार त्यांना सार्वजनिक कामासाठी म्हणून खाजगी जागा ताब्यात घेण्याचा पूर्ण अधिकार आहे। सार्वजनिक हिताचे काम म्हणजे फक्त रस्ते किंवा इमारती नाही, तर थोर पुरुषांचे राष्ट्रीय स्मारक हेही सार्वजनिक कामच आहे, असे स्पष्ट मत न्यायालयाने व्यक्त केले। अशी माहिती महापालिकेच्या विधी विभागाच्या प्रमुख ॲडव्होकेट निशा चव्हाण यांनी दिली। सुनावणीवेळी त्या स्वतः आणि ॲडव्होकेट आशुतोष कुंभकोणी, ॲडव्होकेट अभिजित कुलकर्णी उपस्थित होते। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसीलदार कार्यालयासमोर वसंत रंगराव पाटील व सुरेश जगदाळे राहणार जाफळे, तालुका पन्हाळा हे गेले 3 दिवस प्रमुख 4 मागण्या घेऊन आमरण उपोषणासाठी बसले आहेत। त्यांनी मराठ्यांना आरक्षण लवकर मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आमरण उपोषण सुरू केले। कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तहसील कार्यालयासमोर वसंत रंगराव पाटील व सुरेश जगदाळे राहणार जाफळे, तालुका पन्हाळा हे गेले 3 दिवस प्रमुख 4 मागण्या घेऊन आमरण उपोषणासाठी बसले आहेत। त्यांची पहिली मागणी मराठ्यांना लवकर आरक्षण मिळावे। त्यांची दुसरी मागणी आहे की मराठ्यांना 24% आरक्षण द्यावे, ते आरक्षण आर्थिक निकषानुसार द्यावे। तिसरी मागणी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र द्यावे। चौथी, जातीनिहाल जनगणना करून त्या जातीच्या लोकसंख्येनुसार आरक्षण द्यावे। या प्रमुख 4 मागण्या घेऊन त्यांनी हे उपोषण सुरू केले आहे। जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही उपोषण चालूच ठेवू, अशी माहिती आमचे तारा न्यूजचे पन्हाळा प्रतिनिधी शहबाज मुजावर यांना त्यांनी दिली। या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पन्हाळा शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पन्हाळा प्रमुख मारुती माने, शहर प्रमुख
जुनेद मुजावर, शोएब काजी, पन्हाळ्याचे माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशी, भाजपा तालुकाध्यक्ष अमरसिंह भोसले, प्रमोद उदाळे, धनंजय बच्चे, गोपाळ साठे, बबन जमादार, पन्हाळा गाईड सेवा संघाच्या वतीने अरुण भंडगे यांनी या उपोषणास पाठिंबा दर्शवला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिस्पर्शाने लावून झालेल्या निवडणुकीत पन्हाळा तहसीलदार कार्यालयाच्या समोर आम्ही आमरण उपोषणास बसलेलो आहे. आम्हाला मराठा आरक्षण मिळावे म्हणून. तर आमचं मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा आहे आणि आमच्या मागण्या वेगळ्या आणि 4 आहेत. तर मागणी नंबर 1, मराठा समाजाला सरसकट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं. मागणी क्रमांक 2, जातनिहाय जनगणना करून ज्या त्या जातीच्या लोकसंख्येनुसार त्यांना आरक्षण मिळावं. त्यानंतर मागणी क्रमांक 3, मराठा समाजाला 24% आरक्षण मिळावं. आणि मागणी क्रमांक 4, आर्थिक निकषानुसार आरक्षण मिळावं. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण सोडत नाही. एक मराठा लाख मराठा. आजचा कितवा दिवस आहे साहेब आपला? दुसरा. शिवसेना महिला आघाडी, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व स्मिता फाउंडेशन यांच्या वतीनं घटस्थापनेनिमित्त महिलांना घरबसल्या काम देण्याचा शुभारंभाचा कार्यक्रम स्मिता सावंत मांढरे यांच्या नेतृत्वाखाली महालक्ष्मी हॉल, प्रतिभानगर येथे करण्यात आला आहे. शिवसेनेचे प्रमुख धोरण आहे 80% समाजकरण. त्या धोरणाअंतर्गत महिला सक्षमीकरण, महिलांना रोजगार मिळवून देणे, त्यांच्या हाताला काम मिळवून देणे, त्यांना आर्थिक बळकटी देऊन स्वयंपूर्ण बनवणे यासाठी शिवसेना ही कायम तत्पर असते. उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांढरे यांच्या नेतृत्वाखाली घटस्थापनेचे निमित्त साधून शिवसेना महिला आघाडी व स्मिता फाउंडेशनच्या माध्यमातून घरबसल्या महिलांना काम देण्याची योजना चालू केली होती. त्याचा शुभारंभ सोमवारी शिवसेना उपनेते संजय पवार यांच्या हस्ते झाला. यावेळी 42 महिलांना काम देण्यात आले. यासाठी आदरणीय रश्मिताई ठाकरे वहिनी, कोल्हापूरचे संपर्क प्रमुख आरुबाई दुधवडकर, उपनेत्या मीनाताई कांबळी, महिला संपर्क संघटिका श्रद्धाताई जाधव, जयश्री बळीकर, जिल्हा प्रमुख व उपनेते संजय पवार, जिल्हा संघटिका शुभांगीताई पवार यांचे मार्गदर्शन लाभले. यापुढे देखील महिलांना कायम सक्षम करण्याचा प्रयत्न शिवसेना महिला आघाडी व स्मिता फाउंडेशन करणार आहे. यावेळी उपजिल्हा संघटिका स्मिता सावंत मांढरे, सुरेखा भोसले, सविता कानूरकर, स्वरूपा खुरंदळे, शोभा नीलमणवर, माधवी लोणारे, अनिता ठोंबरे, विजया भंडारी, जयश्री मळीवरकर, प्रेरणा वाकळे, आरती गोंदकर, संगीता मुळीक व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. खास विजयादशमी दसऱ्यानिमित्त महिलांच्या कला व सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशानं पारंपरिक कला व संस्कार जोपासण्यासाठी कसबा सांगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील महिला भगिनीसाठी कागल तालुक्यातील वंदुरगावच्या सरपंच दीपाली उत्तम कांबळे यांच्या संकल्पनेतून भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कागल तालुक्यातील वंदुरगावच्या सरपंच दीपाली उत्तम कांबळे यांच्या संकल्पनेतून भव्य झिम्मा फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सायरा हसन मुश्रीफ होत्या. यावेळी महिलांना संबोधित करताना सायरा मुश्रीफ म्हणाल्या, अशा स्पर्धेच्या निमित्ताने सर्व महिला एकत्र येतातच, शिवाय ही पारंपरिक गीताची परंपरा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा एक महामार्ग आहे. यामुळे गौरी गणपती उत्सवातील गीतांची महती कायम राहील. तसेच नव्या पिढीला जुन्या परंपरा, सण याची ओळख होण्यासाठी अशा स्पर्धा महत्त्वाच्या आहेत. कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य सुयशा अमरीसिंह घाटगे, कागल पंचायत समितीच्या माजी सभापती राजश्री माने, ऋतुजा पाटील, माधवी मोरबाळे, संजना तोडकर, शीतल नवाळे, सुप्रिया भोसले, रेश्मा शेख, छाया कुंभार, रुपाली गुरव, सुनीता खोडवे, धनश्री देवी घाटगे, उपसरपंच दीपाली रणदिवे, सविता हिरेमठ, रेश्मा माळकर, मालूबाई कांबळे यांच्यासह परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा तारा न्यूज. या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड. या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत ॲक्रोपोलिस सिस्टीम पुणे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत.
श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर यांच्या वतीनं प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दुर्गामाता दौडचं आयोजन कोल्हापूर शहराच्या विविध विभागात केलं होतं. यादवनगर परिसरात आज या दौडचं आयोजन केलं होतं. घटस्थापना ते विजयादशमी दसरा या काळात वैयक्तिक स्तरावर सगळेजण घराच्या संसाराच्या सुखासमाधानासाठी नवरात्र पाळतात. पण या वैयक्तिक सुखाच्या पलीकडे जाऊन देव देश धर्माच्या रक्षणासाठी श्री तुळजाभवानी मातेकडे भारत मातेच्या स्वातंत्र्याचे कुंकू टिकवण्यासाठी सामाजिक स्तरावर देखील नवरात्र पाळलेच पाहिजे हा उदात्त हेतू मनात बाळगून देशातील सर्वच भागात या श्री दुर्गामाता दौडचे आयोजन केले जाते. श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर यांचे वतीने प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री दुर्गामाता दौडचे आयोजन कोल्हापूर शहराच्या विविध भागात केले होते. यादवनगर परिसरात आज या दौडचे आयोजन केले होते. या दौडचे नेतृत्व भगवा ध्वज होते व त्यामागे सर्व शिवभक्त धारकरी भारत मातेच्या भवानी मातेच्या छत्रपती श्री शिवाजी महाराज छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या नावाच्या घोषणा देऊन त्यांनी देशभक्तीपर गीते म्हटली. ही दौड यादवनगर शास्त्रीनगर विभागात पार पडली. यादवनगरमधील श्री सिद्धिविनायक मंदिर येथून दौड प्रेरणा मंत्राचे पठण करून प्रारंभ करण्यात आली. त्यानंतर MSCB लाईट ऑफिस, चांदणी चौक, शाहू वसाहत, मेन रोडने शास्त्रीनगर भागात दौड समाप्त करण्यात आली. यावेळी ध्येय मंत्र आणि भारत मातेच्या संरक्षणाची सामूहिक शपथ घेण्यात आली. या भागातील दौडचे नियोजन सूरज पाटील, सौरभ जानकर, ऋषी गायकवाड, वरद राजपूत, यश मांगले, शिवराज राजपूत, आरती शेंडगे, प्राजक्ता दिंडे आदी धर्मनिष्ठांनी केले. कोल्हापुरातील कर्ण हॉस्पिटलने एका 2 वर्षाच्या कर्णबधीर बालकावर कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया करून त्या कर्णबधीर बालकास नवीन आयुष्य दिलंय. या बालकाचं नाव फिरोज असून तो सातारा जिल्ह्यामधील आहे. जोहान अत्तर याच्या पालकांना त्याच्या वयाच्या 6व्या महिन्यापासूनच तो मोठ्या आवाजाने दचकत नाही किंवा मोठ्या आवाजाला काही प्रतिक्रिया देत नाही असे निदर्शनास आले. म्हणून त्यांनी विविध ठिकाणी चाचण्या केल्यावर रुग्ण जन्मताच कर्णबधीर असल्याचे निदान झाले. कुटुंबातील वैद्यकीय इतिहास पाहता जोहानचे आजोबा देखील जन्मताच कर्णबधीर होते. त्याचप्रमाणे पालकाचे नात्यात लग्न झाले होते. यामुळे त्याला कर्णबधीरपणा आला असावा असा अंदाज वर्तवला जातोय. भविष्यामध्ये जोहानला ऐकू न आल्याने बोलताही येणार नाही असे लक्षात आल्यावर पालकांनी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने कॉक्लिअर इम्प्लांट करण्याची तयारी दर्शवली. कोल्हापूर येथील कान नाक घसा तज्ज्ञ डॉक्टर संदेश बागडे यांच्या सल्ल्याने कॉक्लिअर इम्प्लांटसाठी लागणारे विविध चाचण्या करून उजव्या कानासाठी इम्पॅक्ट करण्याचे जोहानच्या पालकांनी सुनिश्चित केले. ही शस्त्रक्रिया डॉक्टर संदेश बागडे, डॉक्टर अक्षय वाचासुंदर, डॉक्टर अविनाश वाचासुंदर पुणे यांनी एकत्रितरित्या यशस्वीपणे पार पाडली. या शस्त्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉक्टर बाळासो खोत व असिस्टंट अमोल नावलीकर यांचेही सहकार्य लाभले. शस्त्रक्रियेनंतर रोपणाची चाचणी ॲडिओलॉजिस्ट शिल्पा हुजूर बाजार, यश हुजूर बाजार, भूषण बियाणी आणि कॉक्लिअर टीमने पार पाडली. कॉक्लिअर इम्प्लांट ही शस्त्रक्रिया प्रामुख्याने जन्मापासून कर्णबधिरता असलेल्या लहान मुलांमध्ये केली जाते. त्यांना ऐकू येण्याची व वाचा विकसित होण्याची पुन्हा संधी मिळते. तसेच ही शस्त्रक्रिया केवळ लहान मुलापर्यंतच मर्यादित न राहता वृद्धांमध्ये किंवा प्रौढ माणसावर देखील केली जाऊ शकते. जोहानची ही शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम अंतर्गत अनुदानामध्ये पार पडली. सामान्यतः ही शस्त्रक्रिया मोठ्या हॉस्पिटलमध्ये होत असते, पण कर्ण हॉस्पिटल कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव खाजगी कान घसा नाकाचे हॉस्पिटल आहे जे KBSKच्या अंतर्गत ही सेवा देते. ही शस्त्रक्रिया आधुनिक उपकरणांच्या सहाय्याने केली जाते. जर बाळ बोलत नसेल, हाक मारल्यावर बघत नसेल तर आईवडिलांनी बाळाची समस्या ओळखून तात्काळ उपचार करून घेणे गरजेचे आहे. एका व्यक्तीला कॉलर इम्पॅक्ट ही शस्त्रक्रिया करण्यासाठी जवळपास 5 ते 15 लाखापर्यंतचा खर्च लागतो. पण वेगवेगळ्या धर्मादाय संस्था आणि NGOच्या मदतीने उदाहरणार्थ टाटा, सिद्धिविनायक, लालबाग अशा काही संस्थांकडून निधी पुरवला जाऊ शकतो. लोकसहभागातून जर अशा खर्चिक शस्त्रक्रिया पार पडल्या तर हजारो कर्णबधिरांना नवे आयुष्य देता येणे शक्य होते. पुण्यात अपघाताचं प्रमाण वाढलं आहे. त्यातच पुण्यात झालेल्या अपघातात 2 जुळ्या बहिणींचा करुण अंत झाला आहे. विश्रांतीवाडीतील मुकुंदराव आंबेडकर चौकात सिग्नल सुटल्यानंतर दुचाकीला टँकरची धडक बसून झालेल्या अपघातात 2 जुळ्या मुलींचा दुर्दैवी मृत्यू झालाय. यात त्याचे आई वडीलही गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सतीश कुमार झा हे आपल्या 3 वर्षाच्या जोडा मुली आणि पत्नीसह दुचाकीवरून जात असताना विश्रांतीवाडी चौकात ट्रॅफिक सिग्नलजवळ थांबले होते. दिवा हिरवा होताच मागून येणाऱ्या पेट्रोल टँकरने मोटारसायकलला धडक दिली. यातच त्यांची 2 जुळ्या मुल्या जागीच ठार झाल्या.
श्रद्धा आणि साक्षी असं त्या दोन मुलींचं नाव असून या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताच्या व्हिडिओमध्ये टँकर चालकाची चूक असल्याचे स्पष्ट दिसत आहे. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी धावपळ सुरू केली. 4ही जणांना दवाखान्यात दाखल करण्याची गडबड सुरू होती. मात्र तेव्हाच दोघींचा करुण अंत झाल्याचं सगळ्यांना लक्षात आलं. त्यामुळे सगळ्यांनी हळहळ व्यक्त केली. या अपघातात आई गंभीर जखमी झाली असून तिच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर वडिलांना किरकोळ दुखापत झाली असून पोलिसांनी पेट्रोल टँकर चालकाला अटक केली आहे. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचं सुप्रीम कोर्टाने आज सुनावणी दरम्यान म्हटलं आहे. समलैंगिक विवाहाला कायदेशीर दर्जा देण्यासाठी मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल दिलाय. समलैंगिक विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला असून समलैंगिक विवाहाबाबतीत आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिलाय. 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने या प्रकरणात निकाल दिला असून हा निकाल 5 टप्प्यात विभागला होता. सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक विवाहाला मान्यता देणारा कायदा करण्याचा अधिकार संसदेकडे असल्याचं म्हणलंय. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी केंद्राला समिती नेमण्याचेही आदेश दिले. ही समिती समलैंगिक समुदायाचे अधिकार, हक्क आणि प्रश्नांसंदर्भात विचार करेल. 11 मे रोजी न्यायालयाच्या 5 न्यायाधीशांच्या खंडपीठाने सुनावणी पूर्ण केली होती. याचिकाकर्त्यांनी समलैंगी लग्नाला कायदेशीर मान्यता मिळावी असा आग्रह धरला होता, तर केंद्र सरकारने समलैंगी जोडप्यांना विवाहाचा दर्जा न देता त्यांना काही अधिकार देण्याचा विचार केला जाऊ शकतो असं म्हणलं होतं. त्यानंतर आज न्यायालयाने यावर निकाल देत समलैंगीच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देणं फेटाळलं आहे. मनोज झरांगे यांच्या सभेनंतर आता नागपूरमध्ये ओबीसी समाजाने येत्या 26 नोव्हेंबरला भव्य सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसी प्रतिनिधीच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचं विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली. मनोज जरांगे यांच्या सभेनंतरनं आता नागपूरमध्येही ओबीसी समाजाने येत्या 26 नोव्हेंबरला भव्य सभा घेण्याचा निर्णय घेतलाय. ओबीसी प्रतिनिधींच्या बैठकीत हा निर्णय झाल्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सांगितले. मात्र विजय वडेट्टीवार हे ओबीसी नेते आहेत का, यावर आधीच काही ओबीसी नेत्यांनी प्रश्न उपस्थित केलाय. ओबीसींचा कोटा वाढवून मराठ्यांना ओबीसी अंतर्गत आरक्षण द्या आणि ओबीसीचे प्रवर्ग करून मराठ्यांना वेगळे आरक्षण द्या. वडेट्टीवार यांच्या या भूमिकेचा ओबीसी समाजाने कडाडून विरोध केला होता. त्यामुळे विजय वडेट्टीवार यांना युटर्न घ्यावा लागला. परत आता त्यांनी सभेची घोषणा करायला घाई केली असा सूर ओबीसी समाजातून पुढे येत आहे. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले, मराठा जर शक्ती प्रदर्शन करत असेल तर ओबीसी संघटनांची कृती समिती गठीत करून सभेची तयारी करत आहे. आमचा 350 जातीचा समाज आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाचा अदृश्य शक्ती पाठिंबा देते. पुढील महिन्यात संविधान दिनी सभा घेण्याचा प्रयत्न आहे. मी कायम ओबीसी संघटनेच्या पाठीशी आहे. आम्ही समाजाला घेऊन चालत आहोत. आम्ही धमकीची भाषा करत नाही असे ते म्हणाले. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा तारा न्यूज.